तीन पद्धतीने लोक तुम्हाला दाखवून देत असतात की ते तुमचा आदर करत नाहीत आणि सुरुवातीला ते कधीच उघडपणे नसतं. नंबर एक, ते तुमचं तेव्हाच ऐकायला लागतात जेव्हा तुम्ही दुःखात असता. जेव्हा तुम्ही आनंदात किंवा शांतपणे बोलत असता तेव्हा ते तुम्हाला हळुवारपणे झटकून टाकतात किंवा तुमच्यात इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. पण ज्या क्षणी तुम्ही तुमचा आवाज चढवायला किंवा त्रास व्यक्त करायला लागता तेव्हा लगेच ते लक्ष द्यायला लागतात. यावरून दिसून येतं की त्यांना तुमच्या शब्दांचा आदर नाही, त्यांना फक्त तुमच्या रिॲक्शन बद्दल कुतूहल होतं आणि ह्या दोन्ही गोष्टीत फरक आहे. नंबर 2, ते हद्द सोडून वागायला लागतात आणि नंतर अरे हे थोडं गैरसमज झालं असं म्हणायला लागतात. तुम्ही त्यांना जरी सांगितलं की मला हे चालत नाही तरी ते तसंच वागायला लागतात. मग जेव्हा तुम्हाला याचा राग येतो तेव्हा परत ते तुम्हाला कन्फ्यूज करायला लागतात. अरे मला असं म्हणायचंच नव्हतं, तू चुकीचा अर्थ काढतोयस, हे एवढं सिरियस नाहीये बरं का. असं नसतं, हे तुम्हाला पूर्णपणे कळालेलं असतं. त्यांनी फक्त तुम्हाला हलक्यात घेतलेलं होतं. नंबर 3, ते माफी तर मागतात पण त्यांची वागणूक बदलत नाहीत. स्वभावात बदल न करता मागितलेली माफी म्हणजे फक्त इमोशनल मॅनेजमेंट आहे. हे फक्त तुम्हाला शांत करतं, तुम्हाला त्यांच्या अवतीभवती ठेवतं, पण कोणताच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. रिस्पेक्ट ही कन्सिस्टन्सीमधून, ॲडजस्टमेंट्समधून, एफर्ट्स घेण्यातून दिसून येते. तेही तुम्हाला त्याची भीक मागण्याची वेळ येऊ न देता. आणि जेव्हा तुम्हाला हे पॅटर्न्स दिसून येतात तेव्हा तुम्ही तुमची वागणूक बदलता. कारण एकदा जर तुम्हाला हे स्पष्टपणे दिसलं की नंतर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. ही पोस्ट सेव्ह करा आणि कमेंटमध्ये ओमकार लिहा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.